नमस्कार. आजची आपली जी केस आहे ती आहे बॉम्बे हायकोर्टाची. ही लेटेस्ट जजमेंट आहे 2025चा, ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाने अशा काही गोष्टींची नोंद केलेली आहे की जर अशा प्रकारे जर आपण आपल्या केसमध्ये विचार केला तर नक्कीच आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. म्हणून ही रेफरन्स केस इतकी महत्वाची आहे, ज्यामध्ये सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स बद्दल चर्चा केलेली आहे. केसचे फॅक्ट्स आपण जाणून घेऊयात. दोन मित्र असतात आणि दोघांमध्ये एक व्यवहार होतो फक्त 4,000 रुपयाचा. आणि मी तुला 15 दिवसामध्ये हे 4,000 रुपये वापस देतो असं विक्टिमचं सांगणं, आणि महिने उलटल्यानंतर सुद्धा विक्टिम काही पैसे देत नाही. म्हणजे ज्याचा मृत्यू झालाय तो पैसे वापस देत नाही अक्यूजचे, म्हणजे आरोपीचे. दोघांमध्ये छोटंसं भांडण होतं आणि त्या भांडणामध्ये 7-8 महिने उलटल्यानंतर सुद्धा पैसे न दिल्यावरती दोघांमध्ये थोडेसे वाद होतात आणि वादामध्ये विक्टिम काहीतरी आरोपीचा अपमान करतो. तो अपमान लक्षात ठेवताच दुसऱ्या दिवशी आरोपी आपल्या आजोबाकडे एक गन मागतो. तो म्हणतो की मला जंगलामध्ये असंच हंटिंग करण्यासाठी जायचंय, मला तुमची गन पाहिजे. त्यांची गन तो घेतो आणि आरोपीला भेटतो. त्याला गाडीवरती घेऊन कुठेतरी जाताना सुद्धा काही लोकांनी पाहिलेलं असतं. आणि दुसऱ्या दिवशी अचानक विक्टिम गायब होतो. मग पोलीस मध्ये एक रिपोर्ट सबमिट होते. त्याचा शोध घेण्याचा सुरुवात होते. शोध घेताना काय काय सापडतं, म्हणजे पोलिसांकडे कोणते कोणते पुरावे सापडतात. त्यांच्याकडे असतं सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स, म्हणजे परिस्थितीजन्य पुरावा. दुसरं त्यांच्याकडे असतं लास्ट सीन थेअरी, म्हणजे शेवटचं आरोपी विक्टिम सोबत गाडीवरती काही लोकांना दिसला, आय विटनेसेसला दिसला. तिसरं आहे रिकव्हरी ऑफ आर्टिकल, म्हणजे ज्या गन विक्टिमचा मृत्यू झालेला आहे ती गन अक्यूजच्या ताब्यामध्ये सापडली. आणि चौथं आहे आरोप, म्हणजे गुन्हा. आणि चौथा आहे गुन्हा झाल्यानंतर आरोपीचा फरार होणं. या 4 गोष्टीच्या अनुषंगाने पोलीस आरोपीला पकडतात आणि त्याला कोर्टासमोर हजर करतात की आम्ही हा गुन्हेगार आहे असं दाखल करतात. ज्या गुन्ह्यामध्ये आय विटनेसेस नाहीयेत त्या गुन्ह्याचं सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स जो आहे, परिस्थितीजन्य जो पुरावा आहे, तो अत्यंत स्पष्ट असला पाहिजे. स्पष्ट म्हणजे हा सूर्य हा जयद्रथ, एकदम स्पष्ट. त्याच्यामध्ये काही डाऊटच नसणार आहे. त्या जजच्या डोक्यामध्ये कोणताही डाऊट निर्माण नाही झाला पाहिजे. असा स्पष्ट पुरावा परिस्थितीजन्य जर घ्यायचा असेल विटनेसेस नसताना, तर तो पुरावा स्पष्ट असावा असं त्यांनी सांगितले. दुसरं त्यांनी सांगितलंय की जेव्हा तुम्ही परिस्थितीजन्य पुराव्यावरतीच फक्त जर जजमेंट देणार असाल तर त्याची जी क्रमवारी आहे, त्याचे जे काही इव्हेंट्स आहेत, ते इव्हेंट्स जेव्हा आपण क्रमाने मांडतो तेव्हा आपण बरोबर अक्यूज पर्यंत पोहोचतोत का, ह्या गोष्टीवर जजेसनी जास्त भर द्यावा, वकिलांनी जास्त भर द्यावा असं हायकोर्टाने सांगून ठेवलेलं आहे. तिसरं त्यांनी सांगितलेलं आहे की एक धागा जरी कुठे मिसिंग दिसला तर त्याच्यावरती डाऊट घेण्यासारखा तो जजमेंट असेल असं बॉम्बे हायकोर्टाच्या ह्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे. चौथं त्यांनी सांगितलंय की तुम्ही एका मार्गावरती चालताय आणि तो मार्ग असा असला पाहिजे की शेवटी तो आरोपी आपल्याला तिथे आरोपी म्हणून सिद्ध झाला पाहिजे. अशा मार्गच तो असला पाहिजे जिथे काही वळण नाही, आडपाठा नाही, काही कन्फ्युजन नाही, कुठला धागा मिसिंग नाही, कुठलं इव्हेंट मिसिंग नाही. असा तो रस्ता असला पाहिजे की शेवट आरोपीच आपल्याला दिसावा. आणि 5वी गोष्ट अशी सांगितली की जेव्हा जजमेंट आपण डिलिव्हर करणार आहोत सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स वरती बेस्ड असं कोणतेही जजमेंट जर आपण जजेस देत असतील त्यावेळेला जजच्या डोक्यामध्ये शाल असावं, मेन असावं. मे म्हणजे काय की आम्ही अशा प्रकारे
इथे पोहोचलोत की हा आरोपी कन्व्हिक्टेड असावा. ही भाषा कोर्टाची नसावी. कोर्टाने ठामपणे शल हा शब्द वापरावा, जेणेकरून कुठला डाऊट नाहीये. शल म्हणजे काय, मॅन्डेटरी, हाच आरोपी आहे, दुसरा कोणी असूच शकत नाही. हे जेव्हा असे शब्द जेव्हा जजेसच्या डोक्यामध्ये आले, तेव्हा सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स पुरेपूर आहे असंच जजनी ठरवावं. आणि 6वा खूप सुंदर असं त्यांनी सांगितलंय की मे आणि शाल जे आहे, मे म्हणजे थोडासा डाऊट आहे आणि शल म्हणजे कन्फर्म आहे. या दोन मधला अंतर थोडासा जास्त लांब नसावा, म्हणजे ते दोघं एकदम जवळजवळ असावेत. आपल्या मनामध्ये मे केला असेल यांनी खून, ह्या अनुषंगाने आपण चालतोय आणि आपण जाऊन शाल पर्यंत पोहोचतोय, त्या मे मध्ये आणि शाल मध्ये जास्त अंतर नसावं. इतकं सुरेख बॉम्बे हायकोर्टाचं हे जजमेंट आहे. सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स म्हणजेच परिस्थितीजन्य पुरावा, जिथे आय विटनेसेस नाहीयेत. सहसा आय विटनेस नसणाऱ्या केसेसमध्ये कन्व्हिक्शन देणं हे अत्यंत म्हणजे क्रुशल गोष्ट आहे. कोणत्या व्यक्तीला जजमेंट देताना, त्याचं स्पष्टीकरण देताना जजेसच्या डोक्यामध्ये किती गोंधळ असतो हे आपण जेव्हा जजमेंट वाचतो तेव्हा कळतं. म्हणूनच सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स मध्ये सहसा कन्व्हिक्शन दिलं जात नाही. कन्व्हिक्शन सहसा आय विटनेसेस म्हणजे समोर बघितलंय त्या माणसाने त्या व्यक्तीला गोळी मारताना, ह्या बेसिसवरती सहसा कन्व्हिक्शन दिलं जातं. अदरवाईज बेनिफिट ऑफ डाऊट च्या मार्फत आपण त्या अक्युजला सोडतात. सहसा जजेस सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स मध्ये जास्त कन्व्हिक्शन सांगत नाहीत. पण जर सांगत असतील तर हायकोर्टाने सगळ्याच जजेसला हे एक गाईडलाईन दिलेली आहे की तुम्ही त्याच्यावरती जर कन्व्हिक्शन देणार असाल तर तुम्ही या बाबींचा नक्कीच विचार करा आणि मगच कन्व्हिक्शन द्या.